नागपूरच्या कोराडी परिसरात घरफोडी करून पळून जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना स्थानिक नागरिकांनी शिताफीने पकडलं. मात्र त्यांचे इतर 2 साथीदार चोरीचा ऐवज घेऊन फरार झाले. पळून जाताना आरोपींनी नागरिकांना चाकूचा धाक दाखवल्याचाही आरोप आहे. सध्या कोराडी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मृतीनगर येथील रहिवासी मोईन जलील खान हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केलं. घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत आरोपींनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 3,90,000चा ऐवज लंपास केला. चोरी करून आरोपी घराबाहेर पडत असताना परिसरातील काही नागरिकांना त्यांच्यावर संशय आला. नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चाकू दाखवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही नागरिकांनी धाडस दाखवत 2 अल्पवयीन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान त्यांचे 2 साथीदार चोरीचा सर्व ऐवज घेऊन पसार झाले. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय. तर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आरोपी अल्पवयीन असल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तर सध्या पोलीस चोरीचा ऐवज आणि फरार आरोपींचा शोध घेत आहेत.